काल हळदीचा स्वयंपाकामध्ये भात खूप उरला होता. मग काय आम्ही सकाळी नाश्ता तोच परतून घेतला आणि नाश्ता करायला बसलो. तर इकडं आमच्या जावा मी बसलो होतो करायला आणि मी आचारी होते इथे सकाळी चहा आणि नाश्ता करून द्यायला. हे कामं आवरून झाल्यानंतर आम्ही झालो रेडी लग्नाला जाण्यासाठी. आणि ही साडी खूप छान दिसत होती माझ्यावर. थोडीशी वेगळी घातली होती, प्रत्येक वेळेस लग्नाला जाताना काठपदरच घालते, पण ह्यावेळेस जरा घातली होती मी फंक्शनल. आणि ही आहे माझ्या जाऊबाईची. मग इकडं आम्ही येऊन पोहोचलो होतो आणि सगळ्या एकापेक्षा एक अप्सरा छान दिसत होत्या. आम्ही मस्त जाऊन बसलो होतो आणि इकडं आमचं फोटो सेशन आणि व्हिडिओ चालू होते. आणि हे आहे माझी मॉडेल, म्हणजेच माझी नंदेची मुलगी, खूप क्यूट आहे. इकडं आमचं मज्जा मस्ती चालू होती. तेवढ्यात नवरदेवाच्या नवरीची एंट्री झाली आणि मंडपात याच्या आधीच आम्हाला ह्या अक्षदाच्या पुड्या दिलेल्या होत्या. मग आम्ही अक्षदाच्या पुड्या एक सोडून दोन घेतल्या आणि लगेचच लग्न पण लावलं. इकडं अक्षदा मंगलाष्टिका झाली. नंतर जेवणासाठी लगेचच बसलो होतो आणि खूप छान जेवण झालं होतं. कुठल्याच गोष्टी जेवून येऊन होती. आणि आमचा टुप्पाच एक होता बरं का, नंदेचा, भाऊजाईचा आणि आमच्या आयावांचा. मग सगळेजण जेवण केलं. आज आमच्या भैयाने खूप पुण्य कमवलं बरं का, ताटं उचलून. कुठं गेल्यावर निवांत काय लेकर बसू देत होय. त्यांना आल्या झोपाची टाइम झाली की आम्हाला घरी उडीत आणलं. मग घरी आलं की पहिल्यांदा तर लागलो होतो घर साफसफाई करायला, कारण पाहुण्यारावळाने एवढी घरं घाण केली होती. मग नंतर घरी सगळी साफ करून घेतली, फरशा पुसल्या आणि मग कुठं चैन भेटलं. चहा पाणी केलं नाही तोपर्यंत नवरीला वाट लावायला नवरी आली होती घरी. मग सगळेजण गल्ली सगळी आमची जवळपास गाव आल्यासारखं तर नवरीला वाट लावल्या लोक आली होती. मग ती गेली वाट लावली की घराची बघा हालत कशी झाली होती. सगळे कपडे कसे पडले होते, कचरा. एक रूम तर त्यांच्या सामानांनीच भरून गेलेली होती. कुठंही त्यांच्या बॅगा आणि कपडेच पडलेले होते. असं आता काय का असं लग्न चांगलं पार पडणं हे महत्त्वाचं होतं. संध्याकाळी जाऊबाई बसल्या होत्या भाकरी करायला. म्हटलं चला मी भाकरी भाजते, तुम्ही करून द्या. तर असा होता माझा आजचा दिवस.